मार्गशीर्ष गुरुवार, महालक्ष्मी पूजा. घरात लक्ष्मी असूनही पैसा टिकत नाही. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करा हे उपाय. नमस्कार मंडळी. आपल्या घरात पैसा येतो पण तो टिकत नाही का? अहोरात्र कष्ट करूनही हातावर पोट अशी अवस्था आहे, किंवा घरात सतत आर्थिक कटकटी चालू असतात? जर या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. सध्या सुरू असलेला पवित्र मार्गशीर्ष महिना आता संपत आला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार जवळ आला आहे. हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, घरात लक्ष्मी असूनही पैसा का टिकत नाही? शेवटच्या गुरुवारी पूजा आणि उद्यापन कसे करावे? काय करावे आणि काय टाळावे? आणि व्हिडिओच्या शेवटी काही वास्तू टिप्स. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पुण्य मिळवण्यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पैसा घरात का टिकत नाही? मंडळी, आधी समजून घेऊया की घरात लक्ष्मी का टिकत नाही. शास्त्राप्रमाणे जिथे स्वच्छता नसते, जिथे स्त्रियांचा अपमान होतो आणि जिथे अन्नाची नासाडी होते, तिथे माता लक्ष्मी कधीच वास करत नाही. अनेकदा आपण पूजा करतो पण वागण्यात बदल करत नाही. त्यामुळे या गुरुवारी केवळ पूजा न करता आपले विचार आणि वागणूक सात्विक ठेवण्याचा संकल्प करा. शेवटच्या गुरुवारचे महत्त्व. मार्गशीर्ष महिना हा विष्णू आणि लक्ष्मीचा आवडता महिना आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला महिन्यातील इतर गुरुवारी पूजा करणे जमले नसेल तर काळजी करू नका. फक्त शेवटच्या गुरुवारी नियमाने पूजा आणि उद्यापन केल्याने तुम्हाला संपूर्ण महिन्याच्या व्रताचे फळ मिळते. हा दिवस तुमची अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी आणि घरात सुख शांती आणण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. पूजाविधी आणि मांडणी. स्वच्छता. सकाळी लवकर उठून स्नान करा. घर आणि मुख्य दरवाजा स्वच्छ करून रांगोळी काढा. उंबरठ्याला हळद कुंकू लावून पूजा करा. घटस्थापना. चौरंगावर लाल कापड अथरा. तांदळाची रास घालून त्यावर पाण्याने भरलेला तांब्या कलश ठेवा. त्यात द्रुवा, पैसा आणि सुपारी टाका. वर 5 आंब्याची किंवा विड्याची पाने आणि नारळ ठेवा. महालक्ष्मी. कलशासमोर लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. तिला हळद कुंकू, फुले आणि गजरा अर्पण करा. पोथी वाचन. यानंतर महालक्ष्मी व्रताची कथा किंवा पोथी मनापासून वाचा. हे वाचताना मनात श्रद्धेचा भाव ठेवा. नैवेद्य काय दाखवावे? शेवटचा गुरुवार हा सणासारखा असतो. या दिवशी नैवेद्याला विशेष महत्त्व आहे. शक्य असल्यास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा. जर ते शक्य नसेल तर खीर किंवा शिराचा नैवेद्य दाखवा. देवीला गाईच्या दुधाचा आणि साखरेचा नैवेद्य सुद्धा खूप प्रिय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैवेद्य दाखवताना त्यात तुळशीचे पान ठेवायला विसरू नका. उद्यापन विधी. आता सर्वात महत्त्वाचा भाग, उद्यापन कसे करावे? शेवटच्या गुरुवारी संध्याकाळी गायीची पूजा करा किंवा गायीला चारा, पोळी खायला द्या. उद्यापनासाठी 7 सवासिनींना किंवा 5 घरी जेवायला किंवा हळदी कुंकवाला बोलवा. त्यांची ओटी भरा. त्यांना महालक्ष्मी व्रताचे एक पुस्तक, एक फळ, केळी, सफरचंद आणि शक्य असल्यास एखादी भेटवस्तू द्या. जर घरी बोलवणे शक्य नसेल तर मंदिरात जाऊन 7 स्त्रियांना हे वाण देऊ शकतात. तसेच एका ब्राह्मणाला शिदा धान्य दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. काय करावे आणि काय करू नये? या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. काय करू नये? घरात भांडण, तंटे किंवा कलेश करू नका. दिवसभरात कोणाबद्दलही वाईट बोलू नका किंवा निंदा करू नका. दुपारी झोपू नका. मांसाहार किंवा मद्यपान चुकूनही करू नका. काय करावे? संध्याकाळी तुळशीजवळ आणि मुख्य दारात दिवा नक्की लावा. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. गरजू व्यक्तीला काहीतरी दान करा. महत्त्वाच्या टिप्स आणि निष्कर्ष. मंडळी, लक्ष्मी चंचल असते. तिला स्थिर करण्यासाठी भक्तीसोबतच कर्माची शुद्धताही हवी. या शेवटच्या गुरुवारी मनापासून सेवा करा. नक्कीच तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतील. लक्ष्मी उपवासासाठी खास मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री
लक्ष्मे नमः. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील तर त्याही विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला